विवेजितं कल्मषापहं श्रवणमङ्गलं श्रीमदाततं भुवि गृह्णन्ति ये बहुविधा जनाः. साप्ताहिक प्रवचनमालेमध्ये आपण बघत आहोत श्रीरामकृष्ण वचनामृत आणि श्रीमद भगवद्गीता आणि ध्यानाविषयी काही विचार. गेल्या वेळी आपण बघितलं की मार्ग दोन आहेत. एक भक्त आले आहेत श्रीरामकृष्णाकडे, मारवाडी भक्त आहेत, आणि ते प्रश्न विचारत होते. आणि ते प्रश्न असा आहे, उपाय काय? उपाय म्हणजे कशाचा उपाय? उपाय म्हणजे कल्याणाचा मार्ग काय? कल्याण कशाने होईल? आपलं हित कशाने होईल? आपण त्याला परिप्रश्न म्हणतात. गीतेमध्ये याला परिप्रश्न म्हणतात. परिप्रश्नेन सेवया. आपण प्रश्न विचारतो आणि आपल्या शंका दूर करून घेतो. आपल्या शंका दूर झाल्या की आपलं दुःख दूर होतं. कारण शंका असल्या की आपण व्याकुळ होतो, मनाने व्याकुळ होतो. लहान मुलं बघा किती शंका विचारतात, किती प्रश्न विचारतात. याचं कारण प्रश्नाचं समाधान झालं की ते आनंदी होतं, त्यांना काहीतरी समाधान मिळतं. म्हणून शंका समाधान किंवा परिप्रश्नेन सेवया गीतेमध्ये म्हटलं आहे, तद विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. तुम्ही जाणून घ्या. विद्धी म्हणजे जाणीही, जाणून घ्या. तुम्ही जितके जाणाल, तुमच्या ज्ञानामध्ये जितकी भर पडेल, तितके तुमचे दुःख मानसिक शारीरिक दूर होतील. नॉलेज इज पॉवर. ज्ञान ही शक्ती आहे, आणि शक्तीमुळेच माणसं किंवा मानवजात ही काय होते? सुखी होते. आज आपण आहोत जिथे आहोत, जसे आहोत, ते कशामुळे आहे? आपल्या ज्ञानामुळे. आता समजा माझ्यासमोर माईक आहे. आता मी हळू बोललो तरी हा माईक काय करेल आहे? आवाजाला मोठा करेल आहे. त्याला ॲम्प्लिफाय म्हणतात. आवाज जरी लहान असला तरी तो मोठा करतो. कोण करतं? ते यंत्र करतं. समजा हे यंत्र बंद पडलं म्हणजे याने आवाज काम नाही केलं तर मला खूप मोठ्याने बोलावं लागेल, ओरडून बोलावं लागेल. म्हणजे काय होईल आहे? मला त्रास होईल. आणि तुम्ही ऐकणार, तुम्हालाही त्रास होणार, ऐकणाऱ्यालाही, श्रोत्यांनाही त्रास होणार, आणि वक्त्यालाही त्रास होणार. पण हे यंत्र आहे, हे नॉलेज आहे, यंत्राचं नॉलेज. हे काय करतं? ते तुमचा त्रास कमी करतं. ज्या गोष्टीपासून त्रास होतो किंवा होणारा असतो पुढे किंवा झालेला असतो, कशामुळे असतो? ज्ञानाच्या अभावामुळे असतो. मग जिथे ज्ञान आहे तिथे तुम्ही जा आणि ते ज्ञान प्राप्त करून घ्या. निबोधत, उपनिषदामध्ये निबोधत शब्द आहे. म्हणजे निबोधत म्हणजे तुम्ही बोध करून घ्या, जाणून घ्या, माहिती करून घ्या. कारण माहीत नसल्यामुळे पुष्कळशा गोष्टी आपण चुकीच्या करतो, आपण संकटात सापडतो. जसं आपल्याला प्रवास करायचा आहे, आपली गाडी आहे, तर आपल्याला वाहतुकीचे नियम माहीत पाहिजे. वाहतुकीचे नियम माहीत असेल, फक्त तुम्हाला माहीत नाही चालणार नाही, सगळ्यांना माहीत पाहिजे. रस्त्यावर जे वाहनं चालवतात त्या सगळ्यांना वाहतुकीचे नियम माहीत पाहिजे.
भारतामध्ये खूप ॲक्सिडेंट होतात, प्रचंड प्रमाणावर होतात. एक तर वाहतुकीने माहीत नाही आहे की त्याचं पालन नाही करत, किंवा भानावर नसतात, बेभान असतात लोक, त्यामुळे ॲक्सिडेंट होतात, अपघात होतात, दुःखी होतात लोक. पण जर तुम्ही माहीत केलं, मी जसं म्हणतो कधी की जगाने ठरवलं, भारताने ठरवलं, एकही नो ॲक्सिडेंट डे, वर्षातला एक दिवस असा करायचा की ते त्या दिवशी ॲक्सिडेंट करायचंच नाही. मी आताच मुलांना विचारलं, समजा ठरवलं सगळ्या मुलांनी ॲक्सिडेंट करायचंच नाही, ॲक्सिडेंट होणार आहे तेव्हा नाही होणार, तरी होणार. तर म्हणजे तू ठरवलं ना की ॲक्सिडेंट व्हायचंच नेमका, कसा होणार ॲक्सिडेंट? आज काय होतं, समजा 10 लोकांपैकी 9 लोकांनी ठरवलं की ॲक्सिडेंट करायचंच नाही, पण 10वा माणूस म्हणतो की नाही ॲक्सिडेंट, तो ठरवत नाही ना. पण 10वा माणूस ॲक्सिडेंटला कारण होतो. पण 10 लोकांनी ठरवलं की आजचा दिवस काय आहे, किंवा सप्ताह म्हणतो ना, पुष्कळ सप्ताह साजरे केले जातात, तर त्याचा फायदा होतो, लोकांपर्यंत एक मेसेज जातो, संदेश जातो. मग तसं केलं तर आपल्याला अरे असं होऊ शकतो की या दिवशी ॲक्सिडेंटच होणार नाही, नॉलेज आहे. असं नाही की आपण पूर्णपणे असं आहे, आपलं काहीच करता येत नाही. तो हे आहे ना वाहतूक मंत्री गडकरी, तो नेहमी कपाळ हात ठेवतो, इतका प्रयत्न करतो ना ॲक्सिडेंट टाळताच येत नाही. खूप प्रमाणात ॲक्सिडेंट होतात, त्या समृद्धी महामार्गावर खूप आहे, काहीच कारण नाही, त्रिलेन तिकडे इतके पाठवलेले, इतके डायग्रेशन्स आहेत, तरी पण भरपूर होतात ॲक्सिडेंट. त्याचं कारण काय? ठरवा, माहिती करून घ्या की नाही, कशाने होतात, ते कसे टाळायचे. मग त्याला म्हणतात विधी, जाणून घ्या. जाणी शंकराचार्य भाषांतर केलं आहे. तद्विधी, तद म्हणजे ते ज्ञान, तद म्हणजे ज्ञान, ते ज्ञान, तद म्हणजे ते म्हणजे ते ज्ञान. विद्धी जाणी, ते जाणून घ्या तुम्ही. म्हणून ते ज्ञान प्राप्त करणं फार आवश्यक. म्हणजे लौकिक म्हणा, लौकिक विषयामधलं किंवा अलौकिक विषयामधलं, प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, म्हणजे तुमच्यामध्ये सेवाभाव पाहिजे, म्हणजे नम्रता पाहिजे. ज्ञानप्राप्तीसाठी नम्रता पाहिजे, शालीनता पाहिजे, अगदी नम्र. म्हणून त्याला म्हटलं सेवया प्रणिपातेन, दंडवत प्रणाम कुठं जाणून घ्या. कशाला म्हटलंय की ज्ञान, तुम्ही जर तुमच्यामध्ये घमंड असेल तर मग ज्ञान प्राप्त, मला माहिती आहे सगळं, मला त्याची गरज नाही, मग तुम्हाला ज्ञान वगैरे काही मिळणार नाही. म्हणून इथे प्रश्न विचारले की महाराज उपाय काय? उपाय म्हणजे ज्या उपायाने माझं भलं होईल, कल्याण होईल, हित होईल, आज आहे त्यापेक्षा चांगला होईल. म्हणून प्रश्न विचारले पाहिजे आणि ते योग्य ठिकाणी योग्य प्रकारे विचारले पाहिजे. श्रीरामकृष्ण उत्तर देताना मार्ग म्हटलेला आहे. मार्ग, एक विचार मार्ग आहे आणि दुसरा भक्ती मार्ग. दुसरा आधी म्हणजे फक्त सांगितलं उपाय 2 आहेत. एक विचार मार्ग आहे, मार्ग म्हणजे रस्ता, आणि दुसरा आहे अनुरागाचा, भक्तीचा मार्ग. अनुराग म्हणजे भक्ती, राग म्हणजे आसक्ती. आपल्याला कळत नाही की आपण चुकीच्या ठिकाणी आसक्त झालो आहोत. प्रत्येकाला भक्ती असते, प्रेम असतं. असं कोण आहे ज्याच्यात भावना नाही आहे? सगळ्यांकडे भावना आहे, स्त्रियांमध्ये, पुरुषांमध्ये, मुलांमध्ये, मुलींमध्ये, सगळ्यांमध्ये भावना आहे. लहानमध्ये, मोठ्यांमध्ये, सगळ्यांमध्ये भावना आहे. भावनाशिवाय असं जाऊ कसे? काल गेल्या वेळी आपण बघितलं हृदय आणि मेंदू. हृदय पण पाहिजे आणि मेंदू पण पाहिजे, 100% पाहिजे, अनंत पाहिजे. स्वामींनी म्हटलंय आम्हाला एवढं 10%, एवढं 90% असं नाही, दोन्ही पूर्ण पाहिजे. भावनाही पूर्ण पाहिजे, मेंदूही पूर्ण पाहिजे. आपण जर मेंदूचा वापर नाही केला, स्वामी म्हटलंय तुम्ही मेंदूचा वापर करणं बंद केला, तुम्ही तुमच्या अरिष्ट कोसळतील असं म्हटलंय स्वामी. गेल्या वेळी पण बघितलं, पुन्हा बघू पुढच्या वेळी. त्यांनी म्हटलंय तुमच्यावर अरिष्ट कोसळतील. अरिष्ट म्हणजे काय? अरिष्ट म्हणजे संकट. अरिष्ट म्हणजे संकट कोसळतात. आणि
आणि माणसाला कळत नाही संकट कशामुळे कोसळतं ते आपलं चुकलंय सगळंच बरोबर आहे सगळ्या इतरांचं सगळं ठीक चाललंय ना आपणच का बिघडलेलं आहे बिघडलेलं आहे म्हणजे आपणच बिघडलेलं आहे म्हणून ते उत्तिष्ठत जागृत प्राप्त्यवरान निबोधत असं ते उपनिषदातलं कठोपनिषदातला यमराजाला नचिकेता प्रश्न विचारतो आत्मज्ञानाविषयी आणि मग यमराज मृत्यूदेवता त्या बालकाला सांगते की तू वरान निबोधत मोठ्या लोकांकडे जा शाळा लोकांकडे जा त्यांचा सल्ला घे त्यांचा विचार त्यांना बोल चर्चा कर निबोध फार सुंदर शब्द आहे निबोधत नीट विचारून घे आणि त्याप्रमाणे बाळ नुसतं विचारून डॉक्टर गेले प्रॉब्लेम सांगितला डॉक्टरने तपासलं औषध देऊन दिलं आणि ते कागद आपण खिशात ठेवला आणि काहीच केलं नाही मग काही फायदा नाही त्याप्रमाणे आपल्याला औषधी घ्यावं लागेल आणावं लागेल घ्यावं लागेल त्या डोजेसप्रमाणे त्याला म्हणतात निबोधत इट शुड कल्मिनेट तिथे जाऊन संपलं पाहिजे तरी त्याचा उपयोग होईल ब्रह्मसूत्रात फार छान आहे की ब्रह्मज्ञानात कल्मिनेट झालं पाहिजे अवसानत्वात म्हटलंय अवसानत्वाच ब्रह्मविद्या ही ब्रह्मविद्या म्हणजे काय आहे ही ब्रह्मविद्या जर त्याचं शेवटचं टोक गाठत असेल तर त्याचा उपयोग आहे ही ब्रह्मविद्या म्हणजे अनुभव आहे तुम्ही आनंदाच्या सागरामध्ये आहात पोहत आहात म्हणजे खाली वर तिकडे आनंदच आनंद आहे तो अनुभव आहे तो दुःख नाही आहे दुःखाचा निराश झालेला आहे दुःख पूर्ण संपलेली आहे फक्त आनंद शिल्लक आहे हा अनुभव आहे हा अनुभव कसा ब्रह्मविद्या म्हणजे ब्रह्माचं ज्ञान ब्रह्माचं ज्ञान दुःख पूर्ण संपतं फक्त सुख राहतं गीतेमध्ये म्हटलंय नाही फक्त सुख राहतं आणि दुःख सगळं संपून जातं सगळे षडदर्शन ते सांगतात प्रतिज्ञा करतात आमचं तुम्ही ऐकलं ना तर सगळे तुमचे दुःख संपून जातील आणि तुम्हाला फक्त आनंद होईल म्हणून हा जो प्रश्न आहे गीतेमध्ये सगळे प्रश्नच आहेत अर्जुन प्रश्न विचारतो आणि भगवान त्याचं उत्तर देतात वचनामृतामध्ये तुम्ही बघितलं तर प्रश्नोत्तरच आहे कृष्णार्जुन संवादे असं म्हणणं आहे म्हणजे काय संवाद आहे संवाद म्हणजे काय सम्यक वाद संभाषण दोघांमधलं कृष्णार्जुन संवादे द्विवचन आहे आवयोगो हे दोघं जण बोलतात आहे कृष्ण उत्तर देतो आहे अर्जुन प्रश्न विचारतो अर्जुनाचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते तो प्रकट करतो आहे आणि कृष्ण त्याचा निराश करतोय संपवतोय ते उत्तर देतो आणि म्हणून गीता प्रश्न विचारून 1000 वर्ष झाले उत्तर देऊन पण 1000 वर्ष झाले आज आपण 1000 वर्षानंतर त्याचा विचार करतो वचनावर पुन्हा सांगून 125 वर्ष झाले आपण आता ऐकतोय आता त्याचा विचार करतोय कारण आपले तेच प्रश्न आहे तशाच प्रकारचे प्रश्न आहे उत्तरही तसेच आहेत फक्त आपल्याला ते पुन्हा पुन्हा ऐकावे लागतील त्वयैकाग्रेण चेतसा अर्जुना तू नीट ऐकस की नाही एकाग्र चित्ताने असं शेवटी विचारलंय ऐकले की नाहीस मी सांगलं तुझं लक्षच नव्हतं माझ्या सांगण्याकडे कच्चित अज्ञान समूह प्रणष्टस्ते धनंजय अर्जुना नीट एकाग्रतेने ऐकलं तर तुझं काय होईल अज्ञान दूर होईल म्हणजे तुला ज्ञान प्राप्त होईल प्रणष्ट असते नुसतं नष्ट होणार नाही पूर्ण नष्ट होऊन जाईल अज्ञान आणि समूह या 2 गोष्टींमुळे आपण दुःखाच्या सागरात फेकल्या जातो म्हणून इथे मार्ग म्हटलं आहे मार्ग म्हणजे तुम्ही चालता तुम्हाला कळल्यानंतर तुम्ही समजा कुठे जायचं आहे तुम्हाला रस्ता काहीतरी तुम्हाला GPS कधी कधी कोण जायचं आता कोणी कालची गोष्ट काय ते इथे त्यांनी कुठेतरी आश्रम टाकला GPS वर आता GPS वर आश्रम टाकल्यानंतर त्यांची गाडी कुठेतरी परदेला गेली तिथे रामकृष्ण मिशन आहे
पुढे गेले की नाही आश्रमात, नाही आम्ही 3 किलोमीटर आधीच केलो, आम्ही इकडे आलो नाही, तिकडे जाऊन पण इकडे आले ते GPS-ने. आता ज्यांनी काही चूक केली की GPS-ने चूक केली, कोणीतरी चूक केली, अर्धी चूक यांची, अर्धी GPS-ची, असं काहीतरी झालं आहे. एकदा आले संध्याकाळी, रात्री गुजराती कपल होतं ते, रात्री 8 वाजता 9 वाजता. म्हणजे कुठं तितकं उशीर कसं काय तुम्हाला, कुठून आलं तुम्ही? म्हणे आम्हाला बीड बायपास आहे ना, बीड बायपास आहे समोरचा. त्याने काहीतरी त्यांना कळलं नाही, कंडक्टर नीट ऐकलं नाही, त्यांनी फक्त बीडच ऐकलं आहे, बायपास त्यांनी ऐकला नाही. बायपासला बायपास करून टाकला त्याने कंडक्टरनी, आहे की नाही. तर तो ते दोघं जण गेले बीडला, त्यांना यायचं तिथे औरंगाबादला, संभाजीनगरला आश्रमात यायचं. ते उगाच काहीतरी बीडला इथे गेलं, ते कळलं की हे औरंगाबाद नाही आहे, हे जुनी गोष्ट आहे, 5-6 वर्ष झाले असतील, 10 वर्ष झाले असतील, त्यावेळी औरंगाबाद होता. तर ते तिकडे गेले, तिकडून नंतर मग पुन्हा इकडे आले. म्हणजे इतक्या झालं, म्हणे आम्ही बीडला गेलो. म्हणजे काय झालं, म्हणजे कंट्रोल आम्हाला बीडला घेऊन गेला. अशा मजेदार घटना कशा घडतात ते. म्हणा मार्ग काय आहे ते माहीत असेल, मार्गाविषयीची माहिती असेल तर विचार मार्ग आणि भक्ती मार्ग हे दोन्ही मार्ग महत्त्वाचे. आपण गेल्या वेळी हे दोन्ही मार्ग कसे आहेत, महत्त्वाचे आहेत. म्हणजे तुम्हाला विचार मार्ग म्हणजे मेंदूने तुम्ही विचार करता, आणि भक्ती म्हणजे हृदय, भावना. तर इथे ते म्हणतात विचार मार्ग म्हणजे काय, कारण की नेहमीच काय आपण भावना आपल्यात नसतात आणि नेहमीच विचार करत नाही. आपला अनुभव आहे, नुसताच विचार करतो आपण नेहमी. भावना विचार, भावना विचार, विचार भावना सतत चालत असतात, आलटून पालटून चालत असतात. दोन्ही महत्त्वाचे आहेत. म्हणून विचार आता सुरुवातीला सांगितलंय असं म्हणजे काय, म्हणजे काय आपला की श्रीरामकृष्णांचा जो उपदेश हा पहिला आहे तो त्याच्यातच आहे की तुम्हाला चार जणी गोष्टी दिल्या आहेत. ते भक्तियोग, नंतर भक्तियोगानंतर विचार मार्ग आहे, आणि त्याच्यानंतर मग कर्म आहे. हे तिन्ही चारी आहे. त्याच्यामुळे इथे असतापासून सत्य म्हणणे हा झाला विचार. एकमेव सत व नित्य वस्तू म्हणजे ईश्वर, बाकी सर्व असत किंवा अनित्य. जादूगारच फक्त सत्य, जादू मिथ्या, याचं नाव आहे विचार. विचार काही नवीन गोष्ट नाही आहे, तर असं कोणीही विचार करतच नाही. तुम्ही विचार करत नाही, विचार केल्याशिवाय तुम्ही काय करता नाही दुसरं, तुम्हाला भाग पडून विचार करावा लागतो. कारण मन तुम्हाला सतत ॲक्टिव्ह असतं, काही नाही काही विचार करतो. एका विचारातून दुसरं दुसरी मालिका तयार होते, विचारांची मालिका तयार होते. त्याला म्हणतात मानसशास्त्रामध्ये साहचर्य, विचारांचं साहचर्य, असोसिएशन ऑफ आयडियाज. म्हणजे एक विचाराच्या जवळचा विचार असं दुसरं त्याला बोलावलं, दोन झाले की त्याच्या जवळचं. जसं कॉलेज असतात ना, कॉलेजमध्ये एक घर संपलं की दुसरं की तिसरं की चौथं की पाचवं, अशा मोठमोठ्या कॉलेज असतात. तसं विचारांचे कॉलेज असतात. एक विचार झाला तत्सम दुसरा विचार असतो, त्याला म्हणतात असोसिएशन ऑफ आयडियाज. एक कल्पना दुसऱ्या कल्पनाला बोलावते, दुसऱ्या कल्पना तिसऱ्या कल्पना. तसं ऑफिसमध्ये एक कॉम्प्युटर असतो की नाही, म्हणतात एका कॉम्प्युटर होत नाही, दुसऱ्याला बोलावतो. मग ऑफिसमध्ये 2 कॉम्प्युटर होतात, दोन्ही होत नाही, तिसरा कॉम्प्युटर येतो. असं करता करता कॉम्प्युटरमध्ये ऑफिसमध्ये कॉम्प्युटर होऊन जातं. एक AC असतो, मग दुसरा येतो, तिसरा, असं होत जातं. आपला एक मित्र असतो, मग 2चे 4 होतात, 4चे 6 होतात. त्याला असोसिएशन म्हणतो. इथे विचार म्हणजे काय, विचार म्हणजे योग्य पद्धतीने करणं आणि शास्त्रीय पद्धतीने करणं. असा विचार करत असतो आपण, पण त्याला दिशा असते आणि त्याला वस्तू असते, म्हणजे विषय नसतो. म्हणजे तसं विस्कळीत असतो, संपूर्णपणे विस्कळीत असतो. विस्कळीत विचार न करणं, नेमका जसा पाहिजे तसा करणं. त्याला म्हणते काय विचार म्हणजे काय, आपण विचार करतो, पण विचार कसा करायला पाहिजे.
मनाला कशी शिस्त लावायला पाहिजे, विचाराला कशी दिशा द्यायला पाहिजे, मग बरोबर तो मार्ग होतो. नाहीतर तो मार्ग होत नाही. आपण कुठेतरी भटकतो. असं मला उदाहरण दिलं, जायचं इथे यायला आहे, इथूनच गेले ते बीडला गेले, पुढे इकडे दूध पडतात, कुठे काय जायचं तिकडे गेले, परत येईल त्यांना यायचं होतं इथे. ते म्हणजे आम्ही जाऊन आलो, परतरी काय म्हणतो आमचं एक सेंटर आहे, म्हणजे आम्ही जाऊन आलो होतो. म्हणजे कसं केलं, आमच्या GPS तेव्हा तिकडे येऊन गेलं मार्ग. म्हणजे रस्ता चुकणं, मार्ग भरकटणं, जायचं तुम्हाला एकीकडे आहे, दुसरीकडे तुम्ही चालले आहात. त्यामुळे इथे निवडणं, विचार हा विवेकयुक्त विचार झाला पाहिजे. म्हणजे तुम्हाला भात शिजवायचा आहे, ही तुमची काय अपेक्षा आहे, भात शिजवायचा आहे, त्याला लागतं तांदूळ, बाकी सगळ्या गोष्टी. तांदूळ आहे, तांदूळामध्ये काय आहे, खडे आहे, खडे काय असत आहे, तांदूळ काय सत आहे. म्हणजे खड्यांना बाजूला करणं आणि तांदळाला वेगळं करणं याला म्हणतात विवेक. हा विवेक असेल, कारण काय खडा जर तुम्ही तोंडाला आला तुम्हाला त्रास होईल, कारण ते काही खाण्याची वस्तू नाही आहे. खाण्याची वस्तू काय आहे, कामाची कोणती गोष्ट आहे, तांदूळ आहे, भात आहे. चुकीच्या गोष्टी त्याच्यामध्ये मिसळल्या गेलेल्या. जसं ते याच्यात गेलेलं आहे की मुंगी असते, साखर आणि माती मिसळलेली आहे. मुंगी काय करते, साखर घेते, माती तिथेच राहू देते. तसं जगामध्ये मिश्रण आहे, दोन विरोधी गोष्टी एका ठिकाणी आलेल्या आहेत, सत आणि असत. सत म्हणजे खरं आणि असत म्हणजे खोटं. खरं खोटं आपल्याला समजत नाही, पुष्कळांना समजत नाही खरं म्हणजे काय आणि खोटं म्हणजे काय. मिथ्या शब्दाचा अर्थ समजत नाही, बहुतेकांना समजेल त्या समोर आपण डोळ्यासाठी. आणखी एक सोपे असली आणि नकली हे समजू शकतं आपल्याला. जगामध्ये काही गोष्टी असली असतात आणि काही गोष्टी नकली असतात, त्याची कॉपी असते. नकली म्हणजे काय, कॉपी, खरी नाही. म्हणून आपल्याला ते सत्य प्रतिलिपी म्हणतात. कॉपी आहे, प्रतिलिपी म्हणजे कॉपी, पण ती सत्य प्रतिलिपी. पुन्हा त्याला डॉक्युमेंटेशन, तुम्ही स्वतः सेल्फ साईन करा, डॉक्युमेंट करा त्याला. पूर्वीच्या काळी ते तिच्याकडे येऊन जावं लागायचं, त्याच्या ऑफिसात टाकून जायचं. आम्ही ते केलं सगळं, खूप त्रास व्हायचा. आता तुम्ही सेल्फ अटेस्ट करा, आमचं सर्टिफिकेट आहे, तुम्ही सेल्फ अटेस्ट करा. गुड आयडिया, तरी कोणी क्रांती झाली बघा, वेगळा विषय. पण ती सत्य आहे की नाही, का सत्य म्हणजे ओरिजिनल, प्रतिलिपी म्हणजे कॉपी म्हणजे नक्कल. नक्कल कशी आहे ती चालते, असल आहे असं सारखी दिसते एक्झॅक्टली. आता तर नोटा सुद्धा असली नक्की ओळखता येते. अगदी तुम्हाला जसे पाहिजे तशी कलर कॉपी मिळते. तुमचं कोणते डॉक्युमेंट असेल जे ओरिजिनल आहे तसंच तुम्हाला हे मिळतं. तर पैशाचं जे कॉन्ट्रॅक्टचं जे होतं आहे की नाही, ते जर तुम्हाला जर नकलीमध्ये कळत नसेल, इतक्या एक्झॅक्ट असतात त्या मशीनमध्ये, एकदा एक्झॅक्ट करता येतात, तुम्हाला कळणार नाही नकली आणि असलीमध्ये फरक काय आहे. बँकेच्या लोकांना कळतं ही नकली नाही म्हणतात, ते तुला फाडून टाकतात, त्यांना कळतं. सामान्य माणसाला कसं कळणार ते असली काय नकली काय. असली नकली म्हणजे ओरिजिनल काय आहे आणि त्याची प्रतिलिपी काय आहे. म्हणजे काय इथे म्हटलं आहे असं तपासून सत निवडणे. सत हे ओरिजिनल आहे आणि असत हे नकली आहे. एवढं जरी समजलं तरी आपल्याला काहीतरी समजलं. मिथ्या शब्दाचा अर्थ नकली होतो. तशी एक असली नोट असते आणि दुसरी नकली नोट असते. असली नोटची किंमत किती असते, पूर्ण असते. नकली नोटची किंमत असते शून्य असते. हा दिसते मात्र दोन्ही सामान्य, काही फरक जाणार नाही तुम्हाला. ज्याला त्या गोष्टी ज्ञान असतं त्याला काहीच कळणार नाही कोणती असली आहे कोणती नकली आहे. पण पूर्ण आणि शून्य, आय प्रॉमिस, तो तुमचा देशाचा गव्हर्नर, रिझर्व्ह बँकेत आपल्या देशाचा रिझर्व्ह बँकेचा गव्हर्नर, तो तुम्हाला प्रॉमिस देतो. त्याला प्रॉमिसरी नोट म्हणतात. तो तुम्हाला वचन देतो. हिंदीमध्ये लिहायचं, मैं वचन देता हूँ. तो तुम्हाला प्रॉमिस करतोय की हा कागद घेऊन जा कुठे येते, या किमतीचं तुम्हाला मिळेल. याचं प्रॉमिस आहे. ते रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा, RBIच्या गव्हर्नरचा ते प्रॉमिस आहे. आय प्रॉमिस टू पे द बेअरर ऑन डिमांड द सम ऑफ ₹500. तिथं दिलं असतं बघा, त्यांनी ते वचन दिलं आहे.
म्हणजे त्याने वचन दिला म्हणजे हे घ्या, तुम्हाला त्या ती वस्तूची किंमत एवढी आहे, ह्या 500 रुपयाच्या वस्तू किमतीची तुम्हाला वस्तू मिळेल. म्हणून ती काय खरी आहे, ओरिजिनल आहे. हे दोन खरी ओरिजिनल ही त्याला म्हणतात सत. शास्त्रीय शब्द आहे सत. सतचा अर्थ होतो सत्ता आणि दुसरा होतो अस्तित्व. असतचा अर्थ होतो नसणं. म्हणजे जर खोटं असेल तर ती नाही आहे या अर्थाने. नाही आहे म्हणजे काय, ती नकली आहे म्हणजे शून्य किंमत आहे त्याची. जर 500 रुपयाची नोट असली आहे त्याची किंमत 500 रुपये आहे. 500 रुपयाची नोट नकली आहे त्याची 500 रुपये किंमत त्याच्यात लिहिलं आहे ना, आय प्रॉमिस. पण व्यवहारामध्ये त्याची किंमत शून्य आहे. तुम्ही कागद फाडून टाका. पूर्वीच्या काळी मुलं आमच्या काळात खेळायला ते व्यापार खेळायचे. आता ऐकलं माहीत नाही. मुंबईचे सगळे ठिकाणं असेल, मरीन लाईन्स आहेत, त्यांनी रोड आहे वगैरे सगळे ते असायचे ते. ठीक आहे. मग त्यांना पैसे दिले जायचे, तुम्ही व्यापार करा, काही गोष्टी घ्या आणि काही गोष्टी विका, तुम्हाला नको ते त्याला व्यापार म्हणायचे. जसं ते हे असतात ना आपले ते चौसर वगैरे असतो तशा प्रकारचा असतो, त्या सापशिडीचा खेळ असतो तशा प्रकारचा खेळ आहे तो. पण ते सगळे नोटा सगळे नकली असतात. नोटा म्हणजे आता काही त्यावेळी असे कार्ड असायचे, सगळे नकली असतात. आणि असं त्यापासून सत निवडणे म्हणजे काय, हा विषय फार गमतीदार आणि खूपच महत्त्वाचा आहे की नाही. असं त्यापासून सत निवडणे हा झाला विचार की नाही. हा झाला विचार म्हणजे तुम्हाला सतत तो करावा लागेल आणि केले तुम्हाला कळायला लागेल. ते कसं करणार, लहान मुलं नाही करणार काय खोटं आहे काय खरं आहे. आणि त्याला सहजपणे तुम्ही बनवू शकता, मुलगा बनवू शकतो. ते त्याला कळतं ते खरं काय खोटं काय. त्यांनी म्हटलं की बाबा मला गाडी पाहिजे, ठीक आहे नाही. तर बाबा हा आणून देतो. अरे आणून देतो, अजून आणून नाही तो हट्ट करतो, मी आणून देतो नक्की आणून देतो. मग वडील गाडी घेऊन येतात. त्यांना कार पाहिजे असते, लहान मुलांना मला कार पाहिजे. मग ते कार घेऊन येतो. तर कार कितीची मिळते मला माहिती आहे, 200-400ची मिळत असेल ती काय असेल ते. आणि ते घेतो 200-400. तर मुलाला खूप आनंद होतो. माझ्या बाबाने मला कार आणून दिली, तो याला दाखवतो त्याला दाखवतो, फिरतो मग फिरतो चालवतो तो, त्याला खूप आनंद होतो. त्याला कार मिळाल्याचा आनंद होतो. लक्षात आहे, त्याला कार मिळाल्याचा खूप आनंद होतो. आणि त्यालाही वाटत नाही की वडिलांनी मला बुद्ध बनवलं आहे, आणि मुलांनाही वाटत नाही, वडिलांनाही वाटत नाही की मुलाला काहीतरी चुकीची गोष्ट दिली आहे. कारण काय, त्या मुलाला कार म्हणजे तेवढं समजतं, त्याची जी समजण्याची शक्ती आहे किंवा त्याची जी अपेक्षा आहे किंवा त्याची जी गरज आहे तेवढ्यापुरतीच मर्यादित आहे. ती त्याच्या कार पाहिजे म्हणजे खेळणं पाहिजे ते अर्थात. पण ती कार आहे का आहे का दिसते ती, त्याची गरज भागली आहे. त्याला कळलंय की मला जी पाहिजे गोष्ट मला मिळाली आहे, तो आनंदी झाला आहे. चूक आहे का नाही आहे, पण ते बरोबर आहे का, चूक नाही, ते बरोबर नाही आहे का, ती कार नाही आहे. त्याला खेळणं म्हणतात, प्लेथिंग म्हणतात, खेळण्यासाठी आहे ती तुमच्या प्रवासासाठी त्याला उपयोग नाही त्याचा. ते छोट्या कारमध्ये बसू शकत नाही, ती फक्त लहान मुलांच्या खेळण्यासाठी आहे. म्हणजे दोन्ही गोष्टी आहेत. मग त्याला म्हणतात हा विवेक करणं. हा मोठ्यांना पण करावा लागेल, लहान मुलांना नाही करता येत. मग तो काय करेल, खूप आनंद झाले. तो मुलगा मोठा झाला. त्याला त्यांनी म्हटलं की मला बाबा मला कार पाहिजे, बरं आणून देतो, उद्या परवा असं करता करता ठीक आहे आणून देतो. आणि त्याला तशीच कार आणून देतो 200-400 रुपयाची. ठीक आहे. तो मुलगा काय करेल, तर केवढा राग येईल तुम्ही कल्पना करा. तो घेईल कार आणि फेकून देईल की बाबा मारली नाही फेकून तर नशीब, तुम्ही बाबाचं नशीब समजून त्याला प्रचंड राग येईल त्याला. मी कार मागितली म्हणजे ज्या कारमध्ये मी बसून प्रवास करू शकेल ती कार मला पाहिजे आहे, खेळण्यातली कार नको. लहान मुलांचं खेळण्यातल्या कारणे त्याचं समाधान होतो, आनंदी होतो, भरपूर त्याला आनंद मिळतो. पण ती गरज त्याची समजायला कळत आहे की खरी कार कोणती आणि खेळणं कोणतं, हे हाता फरक त्याला समजतोय आता. त्यामुळे तेव्हा जो म्हणतो की मला कार पाहिजे, त्याचा अर्थ त्याला वापरण्याजोगी, प्रवास करण्याजोगी अशी कार पाहिजे, त्यालाच कार म्हणतात. याला म्हणतात असतापासून सत निवडणं. म्हणजे त्याला आता निवडता येत आहे खरी आणि खोटी. त्याला खोटी म्हणतात. खोटी म्हणजे वापरता न येण्याजोगी, व्यवहारात त्याचा उपयोग होत नाही, त्याला खोटी. त्याला मिथ्या म्हटलं आहे, जगन मिथ्या. जगन मिथ्या म्हणजे तिथे तुम्ही जग आहे तिथे वापर करता येतो, लहान मुलाला कारचा वापर करता येतो, पण त्याचा उपयोग नाही तुम्हाला.
ती खरी अनुभूती आहे, ब्रह्मानुभूती आहे. म्हणजे जो खरा अनुभव आहे तो खरा अनुभव नाही आहे. कार मिळाला जो आनंद यालाही होतो, लहानपणी होतो, मोठेपणी होतो, पण दोन गोष्टी भिन्न आहेत. त्याला म्हणतात निवड करणं. त्याला तेवढी अक्कल आलेली आहे. लहान मुलाला नाही आहे. लहान मुलं काय म्हणू शकतो, नाही मला हे नाही का पाहिजे, मला तुम्ही चालवताना ती पाहिजे. मग वडील मी तुला कशाला पाहिजे, तुला त्याचं काहीच उपयोग नाही. मुलगाही प्रश्न विचारत नाही, वडीलही करत नाही, दोघेही समाधानी. वडील त्याला काही मूर्ख बनवत नाही आणि मुलगा मूर्ख बनत नाही आहे. कारण काय, त्या वयासाठी त्याला ते पुढं पुरेसं आहे. त्याचा जो परिणाम आहे, आनंद समाधान, ते दोन्ही त्याला प्राप्त झालेलं आहे. तिथे काहीच गडबड नाही. पण तो मोठा झाल्यानंतर त्याला समजतं ओरिजिनल काय आहे, नकली काय आहे, खरं काय आहे आणि खोटे. त्याला मिथ्या म्हणतात. मिथ्या म्हणजे संसार मिथ्या, म्हणजे या अर्थाने मिथ्या आहे. खऱ्यासारखा दिसतो तो, पण तो खरा नाही आहे. हा विषय खूप आलेला आहे आणि येतोच तो. शास्त्राचा हाच मुख्य विषय. त्याला म्हणतात नित्यानित्य वस्तू विवेक. 4 आहे ना, साधन चतुष्ट आहे. 4 प्रकारचे साधन आहे. त्यातलं पहिलं साधन आहे आत्मानात्म विवेक किंवा नित्यानित्य वस्तू विवेक. नित्य वस्तू काय आहे आणि अनित्य वस्तू काय आहे, आणखी एक तिथे आहे, बघू आपण. एकमेव सत्य व नित्य वस्तू म्हणजे ईश्वर, बाकी सर्व असत किंवा अनित्य. जादूगारच फक्त सत्य, जादू मिथ्या याचं नाव विचार. म्हणजे तुम्हाला अनुभवाला खरंच असलं पाहिजे असं काही गरज नाही आहे. काही नाही, खोटा अनुभव होऊ शकतो. आणि आपल्याला आपण नेहमी फसवतो. कशामध्ये जातो आपण, नेहमी फसतो, नेहमी आपल्या चूक म्हणजे त्रास करून देतो. कशामुळे, फसल्यामुळे करून देतो. जसं आपण म्हणतो की ते मुलं सेल्फी काढतात आणि पुष्कळ येतात, ते वेरूळला डोंगर आहे, ते काढता काढता मागे येताना दरीत पडतात, ॲक्सिडेंट होतो. म्हणजे काय, ते फसतात. कशाला फसतात की त्यांना कळत नाही आहे की आपल्याला सावध ठेवून तुम्ही मोबाईलचा वापर करायला पाहिजे, ॲक्सिडेंट व्हायला नाही पाहिजे. म्हणजे विसरला, भान हरपलं, म्हणजे मनाचं नियंत्रण गेलं, विचारांवरचं नियंत्रण गेलं, त्याचं भानच नाही आता काय करतोय. स्वतःला सावरून मग आपल्याला ते करायला पाहिजे. इथे म्हटलं असत्यापासून सत्य निवडणे आणि जादूगारच फक्त सत्य. आता जादूगार काय करतो, स्टेजवर सगळ्यांसमोर, मोठं स्टेज सगळ्यांसमोर जादूचे प्रयोग करतो. आजकालचे प्रयोग असे अफलातून असतात की तुम्हाला कल्पनाच करता येते. म्हणजे किती पुढे गेला आहे जादूचं काम. पुढे रुमाल वगैरे नसणार, हातच्या लागले पूर्ण जुनं गेलो. तुमच्या डोळ्यासमोर अशा कधी कल्पना करू शकत नाही. अशा डोळ्यासमोर पटपट पटपट पटपट. का अद्भुत आहे बघा ते. पण सगळं कुठं असतं. एक वाघ येतो, मोठा सिंह येतो, असा मोठा सिंह येतो, असा विचित्र प्राणी येतो, हत्ती येतो, साप येतो, सगळंच काही विचित्र सगळं असतं. मोठ्या गाड्या येतो, ॲक्सिडेंट होतो आणि सगळे हा करून बघतात. ते काय शक्य आहे, क्या मोठा हा करतात की ते फाटेल त्यांचं तोंड. इतका मोठा हा करतात लोक, इतकं भयंकर असतं ते जादूचे प्रयोग. अद्भुत असतात ते. पण ती सगळी जादू असते. हेही सुरक्षित आहे, तेही सुरक्षित आहे. काहीही त्याचा संबंध नाही आहे. ती फक्त करमणूक आहे, मनोरंजन आहे, एंटरटेनमेंट. त्या सिंहाचा तिथे काही प्रॉब्लेम नाही, इथे काही प्रॉब्लेमच नाही आहे. त्यांना माहिती आहे आम्ही सुरक्षित आणि तेही सुरक्षित. सगळ्या समोर पण चालू आहे, सगळं समोर. त्याच्यामध्ये खोका असतो, खोका बोलला की ती मुलगी बाहेर येते, दुसरी मुलगी बाहेर, तिसरी मुलगी. व्हॉट इज स्ट्रेंज. अद्भुत असतं ते सगळं. ते बघायला पाहिजे. म्हणजे कळतं की संसार कसा गमतीदार आहे की नाही. आपल्याला कळतं की ते सगळी जादू आहे, हे जादू आहे, आपल्याला नाही कळत. मग ती जादू का आहे, कारण ते व्यवहारात त्याचं काही नित्य नाही आहे. म्हणून खरा सिंह आणि जादूचा सिंह यात फरक आहे. ते एखाद्या मुलीला 2 तुकडे करतात, पॉकेट ठेवतात, त्याने मारतात, दिसतात तुमच्या डोळ्यासमोर सगळं होतं. असं नाही की सगळ्या डोळ्यासमोर पुन्हा ती जीवन करते. आणि कसं शक्य आहे का व्यवहारात, शक्य नाही आहे. मग तर आपण जादू म्हणतो, हात चलाकी म्हणतो, स्लेट ऑफ हँड्स म्हणतो. कारण व्यवहारात तसं होत नाही आहे. व्यवहाराचा तो गुन्हा आहे ना.
अपराध आहे. लोक पटकन याला फोन करतील, पोलीस त्याला अटक करतील. त्याला चूक गोष्ट आहे, खून झाला, तसं काहीच नसतं. त्याला म्हणतात अनित्य. अनित्य म्हणजे फक्त तेवढ्यापुरती आहे, फक्त मनोरंजनासाठी आहे. तसं म्हणतात ना, चित्रपट सारखा ओनली फॉर एंटरटेनमेंट. बरोबर आहे, तसंच असतं ते. ओनली फॉर एंटरटेनमेंट आहे. सगळ्या गोष्टी ज्या आहेत तुमच्या मनोरंजनाचा टाईमपास आहे ते. हे सगळं आहे, खरं नाही आहे ते. पण तुम्ही बघता कशाला? एंटरटेनमेंट का म्हणते, त्याचा काहीतरी उपयोग आहे. जसं मी म्हटलं बघा, लहान मुलांनी गाडी बघितली, मग त्याला तुम्ही गाडी आणून दिली 200-500 रुपयाची, मग तो खुश झाला, त्याची गरज भागली, मग आहे ना, त्याचा परिणाम तुम्हाला दिसतो ना, तो खुश आहे. तो काय असं म्हणत नाही मला गाडी नको आहे, मला खरी गाडी पाहिजे, असं कुठं म्हणतो. त्याचं समाधान झालं. म्हणजे ती त्याच्या बाबतीत त्याच्या अवस्थेमध्ये खरी गोष्ट आहे. तसंच आपल्यासाठी हे सगळं जग आहे खरं आहे, कारण आपल्याला ते खेळणं आहे. आपलं समाधान झालं आहे, वी आर हॅपी. परंतु ते काही खरं नव्हे, नेहमीसाठी नव्हे, अनित्य आहे. नाही, तुम्ही नित्याचा शोध करा. अनित्याकडून नित्याकडे जाईल, गीतेमध्ये आहे. नाही, तुम्ही अनित्याकडून नित्याकडे जा. असं काही जेव्हा अनित्य आहे तेव्हा नित्य असतात, जेव्हा कॉपी आहे तेव्हा ओरिजिनल असतात. लक्षात घ्या. हा साधारण नियम आहे, सिंपल नियम आहे. जेव्हा तुमच्याकडे डुप्लिकेट कॉपी आहे, डुप्लिकेट आहे, तुम्ही म्हणता की तुम्ही दाखवा, म्हणता आम्ही मला म्हणतो ना सेल्फ अटेस्टेशन. पूर्वीच्या काळी ते तुमचे सगळे सर्टिफिकेट घेऊन जा, ते इतकी कटकट असायची विचारून घ्या. आता ही गरज काय आहे? तुम्ही सेल्फ अटेस्ट करा, आणि जेव्हा त्यांना जो तुम्हाला कोणत्याही कारणासाठी की आता आम्हाला तुमचे ओरिजिनल दाखवा, मग त्याला गरज आहे तुमचे ओरिजिनल तुम्ही जे सबमिट केले सर्टिफिकेट, नकली म्हणजे आपण ज्याला सेल्फ इंटरेस्टेड म्हणतो, सर्टिफिकेट ते काय असेल कागदपत्र तुम्ही त्याला कोर्टात सुद्धा कुठे सतत लागते, पण सतत काही ओरिजिनल देत नाही आहे, आपण देतो. मग तो काय, त्याला गरज आहे पर्सनल जॉब द्यायचा आहे, मग तू काय करेल, तो हे याचं जे सेल्फ अटेस्ट केलेलं सर्टिफिकेट आहे कोणते जे असेल ते कागदपत्र आहे, हे ओरिजिनलशी जोडून मग घेतो. हां, मग ठीक आहे. आता काय त्यालाच गरज आहे, फक्त बाकीच्यांना काहीच गरज नाही आहे. इतक्या हजारो लोकांना काय गरज आहे त्याची? त्यांनी फक्त 1000 लोकांनी अप्रेशन केली आहे, 10 लोकांना बोलवलं आहे, 10 लोकांचंच फक्त त्याला ओरिजिनल आणि पडताळून बघावं लागेल. म्हणजे सत आणि असत बघा, म्हणजे नित्य आणि अनित्य काय आहे. तुम्ही ओरिजिनलमध्ये एकच असतं, बाकी सगळ्या कॉपीज असतात. मग ते कॉपीज खोटे आहेत किंवा खोटे नाही आहे, फक्त त्या अटेस्ट करता यायला पाहिजे तुम्हाला कशाने, खऱ्या ओरिजिनलशी. म्हणून श्रीरामकृष्ण होतात, शून्याला काही किंमत नाही आहे. 1 0 2 0 3 0, तुम्ही 10 शून्य 10च्या शून्याची किंमत किती आहे? 10 शून्य म्हणून त्याची किंमत शून्यच होईल. वर्ग भोपळा म्हटला श्रीरामकृष्ण. पण त्याच्यापुढे 1 लावला होता, ते 1च्या समोर शून्य 10 होतात, 2 लावले 100 होतात, 3 लावले 1000 होतात, वगैरे वगैरे. म्हणजे जर तुमचं नित्यसत्व नसेल, नित्य सद्वस्तू नसेल, तर त्या शून्यांना काही किंमत नाही आहे. म्हणजे तुमच्या कॉपींना काही किंमत. सध्या कोणी दाखवलं सर्टिफिकेट आणि जेव्हा ओरिजिनल कुठे आहे तुमचं, ओरिजिनल दाखवलं, लक्षात येतो जुळत नाही आहे, मग काय होईल आहे, तो म्हणे तुझं सर्टिफिकेट काय आहे, खोटं आहे. मिळतात ना तुम्ही नुसतं सर्टिफिकेट मिळतात, खोटे सर्टिफिकेट मिळतात, खोटे पैसे मिळतात, सर्टिफिकेट खोटे असतात. त्या अर्थाने इथे म्हटलं आहे की जग खोटं आहे, मिथ्या आहे. आपण मिथ्या म्हटलं की आपल्याला दुःख होतं, आम्ही एवढं जगत राहतो, आमचं तुलाच काय मिथ्या आहे का? सगळं मिथ्या आहेच की. थोडा जरी विचार केला तर आपल्याला सगळं मिथ्या आहे, काहीच नाही आहे. आपण जसं म्हटलं ना, आधी काही नव्हतं, नंतर काही राहणार नाही, कोणाचं काहीच नाही. 100 वर्ष जगलो आपण, 100 वर्षामध्ये इतक्या गोष्टींशी आपला संबंध झाला, त्यांना आपण आपलं म्हटलं. हा विचार आपलं म्हटलं, आपलं म्हणजे मम म्हणजे माझं, हे माझं आहे, ते माझं आहे, ते माझं आहे म्हटलं. हे माझं केव्हा सुरू झालं? आपल्या जन्मानंतर सुरू झालं. केव्हा संपेल? मृत्यूनंतर संपेल ते. मग कसं नित्य असणार ते? मग कुठलं माझं आहे ते? काही राहणार नाही. जसं आपलं मागचं देव आहे, जन्माच्या आधीचं काही राहिलेलं नाही, शोध नाही, काही आठवत नाही आपल्याला, त्याची काहीच किंमत नाही आहे. जसं आपल्या ह्याची काही किंमत नाही आहे. हे जे आपण मम म्हणतो, माझं माझं म्हणतो, माझं मग माझं तमक, माझं तमक, माझं तमक, ते तुम्ही
लिस्ट एवढी 100 मोठी प्रचंड मोठी लिस्ट होईल बघा. पण त्या लिस्टच्या प्रत्येक आयटमला काहीही किंमत नाही आहे, शून्य किंमत आहे त्याला म्हणतात. आणि किती तुम्ही प्रिय असलं तुम्हाला, किती आवडतं असलं, तर त्याची किंमत शून्य आहे, काहीच किंमत. कुठपर्यंत किंमत आहे? जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत. आता ते इराणमध्ये ते एका डॉलरची किंमत कित्येक लाख रियाल्स काहीतरी आहे. म्हणजे तुम्हाला $1 घ्यायचा असेल तर लाखो 2-4 लाख तरी तुम्हाला रियाल्स मोजावं लागतं. आपण 100 रुपये मोजतो किंवा थोडीशी कमी किंमत आहे, जे काय असेल 90-91 असेल, त्याला 2-4 लाख रियाल मोजावं लागतं. त्यांचं चलन जे आहे इराणचं, इतकं ते खालावली आहे त्यांच्या चलनाची किंमत. बघा, समजा चलन बादच झालं तर सगळ्यांची किंमत शून्य होऊन जातं. आता जेव्हा भारताचं पार्टिशन झालं, ते इकडे लोक तिकडे गेले, तिकडे लोक इकडे आले, त्याच्या प्रॉपर्टी होत्या लोकांच्या, जमिनी प्रॉपर्टी, त्याची किंमत काय झाली? 100 ते 100 रुपयात घ्या, 200 घ्या, हजारो लाखो रुपयाच्या प्रॉपर्टी, काय त्याची किंमत घे झाली. पैसे जेव्हा चलनातून जातात त्याची दाब पाहतात ना, नोटाबंदी झाली ना ते 6-7 वर्षांपूर्वी, तेव्हा काय झालं? ते झालं ना, त्याच्या तुमच्याकडे नोटा आहे त्याची किंमत शून्य आहे. काहीतरी म्हटलं होतं नाही, कागज का महज कागज का तुकडा आहे, तो महज कागज का तुकडा झाला होता. तुमच्याकडे आहेत भरपूर पैसे, पण फक्त कागदाचे तुकडे आहे, लोकांनी फेकून दिले नालीमध्ये किंवा जाळून टाकले, असे भरपूर प्रकार पडले. कारण काय, त्याची किंमत केव्हा असते? रुपये त्याच्याचे प्रॉमिस असतं, तेव्हा ते चलन गेलं त्याची किंमतच गेली. आताचाच अनुभव आहे. आता तर 7-8 वर्ष झाले असतील किंवा काय नाही, मला आठवत नाही कोणत्या वर्षी. महज कागज का तुकडा आहे, फक्त कागदाचा तुकडा आहे तो. तसंच हा जो आपला जगात आहे फक्त तेवढ्यापुरती आहे. आपल्या अनंत आयुष्यामधला हा 100 वर्षाचा प्रवास जो आहे हा फक्त एक थोडासा टप्पा आहे. त्याला म्हणतात ब्रह्मज्ञान, त्याला म्हणतात सद्विचार. त्यातून निवडणं की अनंत काय आहे. अनंत तुम्ही आहात, तुमचं आयुष्य अनंत आहे. तुम्ही अनंत काळापासून तुम्ही अस्तित्वात आहात आणि अनंत काळापर्यंत तुम्ही अस्तित्वात राहणार. तुम्हाला मृत्यू नाही आहे, त्याला म्हणतात सद्विचार. आणि तुम्ही फक्त 100 वर्षात 100 म्हणू शकतो माणूस, पण जे काय जगत असेल माणूस काय फारच कमी असतं आपल्या जीवनामध्ये. सुखदुःख काय अनुभव फारच. ते एक आर्टिकल वाचलं, मुलगा त्याला म्हणा अभ्यासाला वेळच कुठे आहे, मग त्यांनी सांगलं वर्षातले विचारले हे करून दाखवली की अभ्यास करायचा केव्हा, एकही दिवस मिळत नाही, शेवटी एकही दिवस मिळत नाही त्याला. अर्थात संपूर्ण आयुष्य जे आपलं अनंत आयुष्य आहे, ते अनंत आयुष्यामधला एक छोटासा तुकडा आहे. हे 100 वर्षात. आपण 100 वर्ष काय घेतो? कारण मनुष्याची आयु मर्यादा 100 वर्ष आहे. शतायुर्वै पुरुषः, मनुष्य 100 वर्ष जगतो असं आपलं शास्त्र म्हणतं. जीवेत शरद शतम, तुम्ही 100 वर्ष जगा असा आशीर्वाद दिला जातो, म्हणून आपण 100 म्हणतो. 100 म्हणजे 100 नाही, पण 100 घ्यायला हरकत नाही आपल्याला. पण ते म्हणजे काहीच नाही. अनंत काळाच्या दृष्टीने 100 वर्ष म्हणजे काहीच नाही. मग अनंत काळ कुठे आला? तुम्हाला मरण नाही आहे, तुम्हाला मृत्यू नाही आहे. देही नित्यमवद्योयम. देह सर्व, देह म्हटला की त्याला अंत आला. तुम्हाला अंत नाही आहे, तुम्ही देह नाही म्हणून याला म्हणतात सद्विचार. जादूगारच फक्त सत्य, जादू मिथ्य याचं नाव विचार, विवेक आणि वैराग्य. याच सत्विचारालाच विवेक म्हणतात की नाही. वैराग्य म्हणजे सांसारिक गोष्टींविषयी विरक्ती. ही एकदम तडकाफडकीच होत नसते, रोज तिच्यासाठी अभ्यास करायला हवा. कामकांचनाचा आधी मनाने त्याग करायला पाहिजे. एक वाक्य अद्भुत आहे बघा. त्यानंतर मग प्रभूच्या इच्छेने मानसिक आणि बाह्यिक दोन्ही त्यांना साधू शकतात. प्रॅक्टिकल गोष्ट ते सांगतात. आता कलकत्त्यातल्या लोकांना सांगण्याची अगदी सोय नाही. कलकत्त्यात म्हणजे सगळ्याच कलकत्ता, आपण कलकत्ताच आहे, छत्रपती संभाजी कुठं सगळंच कलकत्ताच आहे. कलकत्ता त्यावेळी कलकत्ता ते दक्षिणेश्वर राहायचे आणि त्या काळचा कलकत्ता म्हणजे 21व्या शतकाच्या शेवटचा. म्हणजे काय, लोक संसारात पूर्णपणे मग्न असतात, विचार करतच नाही. विचारांचा जो कप्पा आहे आपला पूर्णपणे बंद झाले.
आपण सर्वसाधारण लोक आहोत ना. सर्वसाधारण लोक म्हणजे काय, सामान्य लोक म्हणजे काय, त्यांचा विचाराचा कप्पा पूर्णपणे बंद असतो. दोन कप्पे, एक विचारांचा पूर्ण बंद झाला. विचार करायचा नाही, करायचं नाही, तापमध्ये होतं. प्रवचन ऐकू नका, कारण तुम्हाला विचार करावा लागेल. आणि विचार केला की आपण सगळं सध्याचं आहे ते निवडून जाईल. ते विचार करू देत नाही लोक. आणि विचार करायचाच नाही असं ठरवून कटवत विचार करत नाही. पूर्णपणे बंद आहे. पण त्याच्याशिवाय सगळंच बिघडतं ना. अविचार केला की म्हणतात. कलकत्त्यामध्ये फक्त प्रातिनिधिक आहे सगळीकडेच, ए टू झेड. कलकत्त्यातल्या लोकांना सांगण्याची अगदी सोय नाही. म्हणजे तुम्हाला त्यांना सांगताच येत नाही. म्हणजे माहिती आहे, सांगायला पाहिजे. पण आता गरीब बघा ना तुम्हाला, आपल्याला पुष्कळ वाटते आपले जे जवळचे लोक आहेत त्यांना काहीतरी सांगावं, त्यांना थोडंसं मार्गदर्शन करावं, दोन शहाणे शब्द सांगावे. दिसतंय की चुकतंय, सगळं बिघड चाललंय, याचा परिणाम वाईटच होतोय. पण तुम्ही 10 विचार करता शेवटी बोलतच नाही. त्याला म्हणतात सांगण्याची सोय नाही. तर काय उगाच थोडंसं काही जे चाललं आहे ते आणखी बिघडून जाईल, आणखी बाचाबाची होईल, आणखी तर्कातर्की होईल, म्हणजे हवा गरम होऊन जाईल उगाच. मग त्याला म्हणतात सांगण्याची सोय नाही. सांगण्याची सोय म्हणजे सांगितल्याने त्याचा चांगला परिणाम होईल आहे तर त्याला काही चांगला फायदा आहे. त्याचा जर उलटा परिणाम होईल आहे त्याच्या लोकच बाबतीत कटकट नको, बोलणं नको, चर्चा नको, विवाद नको, वाद नको. आपण असं टाळत होते. काय करणार तुम्ही? मग माहिती आहे सांगायला पाहिजे, पण सांगितलं न सांगणं बरं. व्यवहार आपल्याला सांगतो ते चुप राहा, काही करायचं कर, जाऊ दे, होईल ते होऊ दे, होऊ आपण. धृतराष्ट्र कधीच सांगत नाही. भीष्मांना आज एक फार सुंदर उदाहरण आहे महाभारतामध्ये. भीष्माने सांगायला पाहिजे धृतराष्ट्राला, त्याचे कान दोन्ही पण हलवायला पाहिजे, दुर्योधनाला सांगून थापडा मारायला पाहिजे. जाऊ दे, टाळता 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 आता किती टाळणार तुम्ही? शेवटी महायुद्ध होतं. टाळून टाळून किती टाळणार तुम्ही? शेवटी ते टाळल्या जात नाही. किंवा दारापर्यंत येऊ शकतो प्रॉब्लेम. आपले जे शहरांचे जे मतभेद आहे, म्हणजे भारताचे जे शेजारी देश आहेत त्यांच्याशी मतभेद काय टाळता 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 उत्पन्न असं येते की बस शेवटी म्हणजे आम्हाला आता टाळताच येत नाही. मग तुम्ही काय करता? तुम्ही काहीतरी असे उपाय करता की ते फार भयंकर परिणाम करणारे असतात. जसं ते महाभारत युद्ध झालं. किती टाळणार तुम्ही? त्याला म्हणतात सांगण्याची काही सोयच नाही की ईश्वराप्रित्यर्थ सर्वस्वाचा त्याग करा. आता कसं सांगणार तुम्ही? ईश्वराप्रित्यर्थ, प्रित्यर्थ म्हणजे ईश्वरासाठी सर्वस्वाचा त्याग करा. म्हणजे सर्वस्वाचा त्याग केला कशासाठी? ईश्वर म्हणजे तुम्हाला ईश्वर मिळेल, सत मिळेल. म्हणजे तुम्ही सत्यामध्ये राहा, सत्यामध्ये जीवन जगा, असत्यामध्ये जीवन जगू नका. आपलं सगळं जीवन जे आहे आयुष्य 100 वर्ष म्हणलं ते 100 वर्ष बहुतेक लोक असत्यामध्ये जीवन जगतात. त्याला म्हणतात सामान्य व्यक्ती. आणि त्यांचं कोणी जगन करे त्यांची गिनती. त्यांची जगामध्ये काही गणतीच होत नाही. कित्येक आले, कित्येक गेले, कोट्यवधी लोक आले आजपर्यंत, कोट्यवधी गेले. त्यांची काही गणना नाही आहे, त्यांची काही नोंद नाही आहे. येतात जातात बस एवढंच. का नाही आहे? कारण ते सामान्य आहे. सामान्य का आहे? कारण ते सामान्य जीवन जगले. सामान्य जीवन जगले म्हणजे काय जगले? त्यांनी सत्याचा कधी विचारच केला नाही. हे जीवन असंच जीवन आहे हे त्याला कधी कळलंच नाही. जन्मभर कळलं नाही आहे. आपण असंच जीवन जगतोय, सत जीवन जगत नाही आहे. मग सगळे कसे जगतात काय? तसं नाही आहे. कारण काही लोक फक्त सत जीवनच जगतात आणि त्यांची आपण आठवण ठेवतो, त्यांची तिथी करतो, त्यांचं आपण जयंत्या करतो, त्यांच्या वाटतो, गर्दी करतो. बरंच त्यांचं ते आपण म्हणतो ना, ते राम मंदिर झालं आता अयोध्येला, त्यांचं ते लाखो लोक दररोज जातात तिथे दर्शन करायला. का? रामाचं जेवढं मंदिर झालं, रामासाठी 1000 लोक मारले गेले, त्याच्यात तिथे लोकांनी बलिदान केलं, आपला प्राणत्याग केला. याचं कारण साधारण जगले म्हणून. प्राण जाय पर वचन न जाय. वचन न जाय म्हणजे सत्यपालन. रामाने सत्यपालन केलं आणि तो अमर झाला. कृष्णाने सत्यपालन केलं, अमर झाले. सगळे अमर झाले लोक आहेत, कोणी नाहीच नाही आहे. पण ते कमी आहे, फार कमी आहे. म्हणजे हे आपल्याला सांगतात की हे बरोबर आहे, ते बरोबर नाही आहे.
तसे म्हणजे इकडे पडू शकते, असं होऊ शकते आणि संख्या वाढू शकते. सज्जीवन जगणाऱ्यांची संख्या वाढू शकते. म्हणजे आम्ही म्हणतात ना, ग्रेट मेन आर बिकमिंग फ्युअर अँड फ्युअर, डिस्चार्ज इज गोइंग ऑन. म्हणजे मोठ्या लोकांची संख्या कमी कमी होत आहे. मोठ्या लोकांची संख्या म्हणजे ज्यांना कळतं जगायचं म्हणजे काय जगायचं, कसं जगायचं त्याला कळतं. म्हणजे कसं एकदा सांगण्याची सोय नाही आहे, त्यांना हेच सांगावं लागतं की मनाने त्याग केला की झालं. पण मनाने त्याग केला की झालं म्हणजे पुरेसं आहे. तुम्हाला झालं म्हणजे एवढे सुद्धा पुरेसं आहे. आणि दोन्ही त्याग करू शकत नाही. की त्यामध्ये हे 5वा अध्याय 3रा अध्याय तेच आहे. संन्यास कर्मयोगश्च निःश्रेयस करावो तयोस्तु कर्म संन्यासात कर्मयोगो विशिष्यते. दोन्ही चांगले आहेत असं म्हटलंय ना. संन्यास म्हणजे कर्मत्याग, पूर्ण कर्मत्याग, त्याला संन्यास म्हणतात. कर्मयोग म्हणजे तुम्ही तोही संन्यासच आहे, पण तो गौण संन्यास आहे. संन्यास कर्मयोग निःश्रेयस करा भाऊ. म्हणजे दोन्ही निश्रेय, तुम्ही दोघे तुम्हाला मोक्ष म्हणून देतील. तयोस्तु तय म्हणजे द्विवचन आहे, दोन, त्या दोघांमध्ये तरी तर कर्मयोग विशिष्यते. कर्मयोग विशेष आहे, विशेष महत्व आहे. कारण काय तुम्ही ते करू शकता. त्याचं महत्व किती मी तेच सांगितलं की तिथं हाच विषय आहे. तुम्हाला किती सांगितलं पण तुम्ही करू शकत नाही. त्याचं ठेवायला पाहिजे, डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे. तुम्हाला करता येत नाही म्हणजे काय, डोळ्यासमोर ठेवा, ऐका. ऐकू तर शकता, तोच संस्कार मोठा. आणि मग तुम्ही करू पण शकता. जर तुम्ही ऐकू शकत असाल तर तुम्ही करू पण शकता. मग तुम्ही ऐकू शकत नाही तर करण्याचा प्रश्न येत नाही. पण आपली ती क्षमता पाहिजे, ऐकण्याची तरी क्षमता पाहिजे. ती क्षमता काहीतरी आपण काही एकदम काही संत वगैरे होणार नाही, अवतार वगैरेचा आपला प्रश्न नाही आहे. परंतु जे इतके लोक गेले, पार झाले भवसागराच्या, तुम्ही सामान्यातले असामान्य. लोकसंग्रह नाही करणार, असामान्यातले तुम्ही सामान्य, सामान्यातले असामान्य. म्हणजे जे घडू शकतं तुमच्यामध्ये, तुम्ही त्यासाठी प्रयत्न केला, त्याला साधना उपासना वगैरे म्हणतो आपण. आणि तुम्ही ते केलं म्हणून त्यांना हेच सांगावं लागतं की मनाने त्याग केला की झालं. मनाने करू शकता म्हणजे बाह्यतः आणि दोन्ही. मनाने त्याग केला म्हणजे मनाने सोडून दिलं, मना नको. मनाने केलं तरी त्यालाच म्हटलंय कर्मयोग म्हटलंय गीतेमध्ये, त्यालाच कर्मयोग म्हटलंय. कर्मयोगामध्ये तुम्ही प्रत्यक्ष काही सोडत नाही आहे, पण मनातून तुमच्या काहीच नाही, मनात आसक्ती नाही आहे. म्हणजे एरवी काय असतं, हे माझं आहे आणि माझंच आहे असतं. इथे म्हणजे माझं आहे, वापरतोय, पण माझं नाही आहे, त्याला मनाने त्याग म्हणतात. हे घर माझं आहे. आपण पुढच्या वेळ बघू, ज्ञानाला सांगितलं आहे. त्याचा अर्थ काय, ईश्वरानुभूती, ईश्वर दर्शन म्हणजे गॉड इन एव्हरीथिंग. हे ज्ञानामध्ये लेक्चर सुंदर आहे. ते म्हणत ते त्याचंच बघितलं की आपण त्याचा विचार न करता त्याचा अर्थ घेतो. त्याचा अर्थ काय आहे की त्याग करा म्हणजे काय, त्यागाचा तुम्ही असं स्थूल अर्थ घेतला किंवा जगणं मुश्किल होऊन जाईल असं स्वामी म्हणतो. त्याचा अर्थ तसा नाही आहे. तुमच्या काही असू द्या, पण माझं नाही लक्षात घ्या. एवढं तर जाऊ शकतं तुमच्याकडे, सगळं असू शकतं. समजा आता आपण कसं दूर राहायचं, आपलं शरीर आहे की नाही, शरीर माझं आहे तर सांगायला काही लागत नाही, आहेच की ते. पण माझं नाही म्हणजे काय आहे, ते अनित्य आहे. म्हणजे आहे पण ते काय वापरापुरती आहे. प्रत्येक गोष्ट वापरण्यासाठी आपली असते, त्याचं तेवढं नसतो. वापरता झालं की संपलं, त्याचं गरज संपलं की संपलं, त्याचं कार्य, त्याचीही पण ममत पण संपलं. सिंपल, अगदी सिंपल आहे दॅट. पण आपण ते त्यालाच श्रीरामकृष्ण म्हणतात, आई तुझ्या संसार जे मायेने मुक्त करू नकोस, संसार रूपी मायेने मुक्त करू, ही त्यांची प्रार्थना नेहमी असते. म्हणून आज संसार आपल्याला मुक्त करून टाकतो, आपल्याला मूर्ख बनवतो, प्रत्येक क्षणी मूर्ख बनवतो. आणि आपल्याला कधीच कळत नाही जन्मभर आपण मूर्ख बनतो आहोत. कारण काही स्पष्ट आहे ना, याला काही जास्त काही खूप मोठं ऐकू लागतं असं नाही आहे. असामान्य म्हणजे त्यांची ऐक्यू बुद्धिमत्ता खूप मोठी असते असं कुठेच नाही. संतांची बुद्धिमत्ता खूप मोठी होती असं नाही. ज्ञानेश्वर वगैरे पण 2-4 लोक सोडून दिले. व्यास, ज्ञानेश्वर, कृष्ण, नंतर आपले महान मोठे मोठे लोक आहेत, विवेकानंद, रामकृष्ण, यांची बुद्धिमत्ता अफाट होती, सोडून द्या. पण सामान्य जे आपण बघतो जे खूप प्रसिद्ध झाले आहेत त्यांची कुठे बुद्धिमत्ता जास्त होती. पण त्यांच्यामध्ये हा सत आणि असताचा विवेक होतो. हे विवेक म्हणजे ही बुद्धिमत्ता होती. एवढी जरी असली तरी आपल्याला आपलं काम झालं.
अभ्यास योगाच्या जोरावर ही आसक्ती नाहीशी करता येते. इथे देखील असंच म्हटलं आहे. अभ्यासामुळे इथेच बघा इथे देखील अभ्यासामुळे मनात असामान्य शक्ती उत्पन्न होते. म्हणजे तुम्ही सामान्य राहत नाही, असामान्य होता. लोक मानेल की नाही म्हणजे हा प्रश्न लोकांचे तुम्ही सांगू शकता, पण तुम्ही असामान्य होता. कशामुळे? अभ्यास योगाच्या जोरावर. त्यानंतर मग इंद्रिय संयम करणे, कामक्रोधांना कह्यात ठेवणे त्रासदायक होत नाही, कठीण पडत नाही. हे सगळं गीतेतलं आहे. हात पाय एकदा आत म्हणजे त्यानंतर कासव काही केल्या ते बाहेर कळत नाही. त्यांना कापून टाकलं कुराने ते 4 तुकडे केले तरी देखील तो बाहेर कळत नाही. गीतेत फार सुंदर आहे. काम क्रोध वियुक्तानां यतीनां यतचेतसां अमितो ब्रह्मनिर्वाणं वर्तते विदितात्मनां. 5व्या अध्यायाचा श्लोक आहे. याच्यातून कामक्रोध गीत केले आहे. यतीनां प्रयत्न करतात, यतचेतसां मनावर संयम आहे की नाही. अमितो ब्रह्मनिर्वाणं, तो इथेही त्याला सत्यावर जातो आणि मेल्यानंतर सत्य, त्याला काही फरक पडत नाही. तो आताही त्याचा आधार अधिष्ठान सत्य आहे आणि शरीर त्यागानंतर सुद्धा त्याचा आधार म्हणजे तो कधीच असत्यात जगत नाही. अभितो ब्रह्मनिर्वाणम म्हणजे ब्रह्माशी जोडला गेलाय, तो आताही आहे नंतरही आहे. वर्तते अभितो ब्रह्मनिर्वाणम वर्तते असं ते वाक्य आहे. अभितो ब्रह्मनिर्वाणम वर्तते म्हणजे तो कधीच असत्यात जगत नाही. प्रत्येक क्षण तो सत्याचं असं त्याच्या जीवनात नसतं. अशक्य आहे का? असे आपल्या उदाहरणावर समजत एरिकच समजणार की नाही. असे उदाहरण त्यांनाच आपण आठवण करतो, त्यांचीच आपण नेहमी जयंती करतो, त्यांनाच आपण प्रेम करतो त्यांच्यावर आणि त्यांना आपण दीपस्तंभासारखं समोर ठेवतो. आपल्या जीवनाचं काय आधार आहे की नाही. म्हणजे हळूहळू का होईना आपण त्या सत्याकडे जाण्याचा प्रयत्न करतो. पण असत्याला सोडणं, या भ्रमाला सोडणं, या मोहाला सोडणं, या जादूचं न समज जादू आहे न समजणं, जादू हे समजणे फार कठीण आहे. श्रीरामकृष्ण म्हणे रोज तुम्हाला समजून अधिलय जिंकलीच की हा सगळं जादूचा खेळ आहे. जग म्हणजे जादूचा खेळ आहे. हे जर तुम्हाला समजलं तुम्ही अधिलय तुम्हाला कळलंच की आणि काय करायचं आहे. आपण कधीच म्हणत नाही आहे की सगळी जादू आहे, गंमत आहे, सगळी फन आहे. आपण जादू बघतो, चित्रपट बघतो, सगळंच बघतो, पण सगळं फन आहे, सगळी गंमत आहे असं कधीच म्हणत नाही. आणि मग आपल्याला सुखदुःख परंपरा होते. एनिवे पुढच्या वेळी बघू. आपण पुढच्या रविवारी बक्षीस वितरण समारंभ आहे. संध्याकाळी 4:30 वाजता आपण सर्वांनी उपस्थित राहू. त्यासाठी आमच्या स्पर्धा झाल्या गेल्या महिन्यामध्ये 6, 7, 8ला. आता यावेळी त्याचं हे 2, 3, 4 डिसेंबरला त्याच्या बक्षीस वितरण समारंभ आहे. सुंदर होतो कार्यक्रम. आपण जरूर त्याला त्याच्यात उपस्थित राहू. ओम निरंजनम नित्यमनं तरूपं ईशावतारं परमेशमीड्यं तं नमामि कृष्णं शिरसा नमामि. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीराम